नमस्कार मित्रांनो, युनिव्हर्सल फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की आपण मॅपिंगची एक सीरीज सुरू केली, नंतर PYQ ॲनालिसिसची एक सीरीज सुरू केली, तशीच आपण आता आजपासून डेली करंट अफेअरची म्हणजेच इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूची वेब सीरीज आपण आपल्यासाठी सुरुवात करतोय. तर ही वेब सीरीज कोणासाठी कामात येईल? हा पहिला प्रश्न असेल तुमचा. तर बघा, ही वेब सीरीज ही सीरीज सर्वांसाठी कामात येईल. त्यात MPSC, UPSC डिस्क्रिप्टिव्हसाठी तर हे एडिटोरियल असतील किंवा जे एक्सप्लेन पेज असेल एक्सप्रेसचं, हे कामात येणार आहे. कारण जे आन्सर रायटिंग आहे, तुम्हाला माहिती असेल की UPSCचे कसे क्वेश्चन कुठून फ्रेम होता, सोर्स कुठला असतो, तर मोस्ट ऑफ तो करंट अफेअर ओरिएंटेड असतो. तसंच आपला जो आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर होणार आहे, तो पण त्याच अँगलने असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला करंट अफेअरला निग्लेक्ट करून चालणार नाही. त्याच्यामुळे आपण ही सीरीज चालू केली आहे. तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असतील किंवा काही सजेशन असतील तर तुमचे सजेशन आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही त्या अकॉर्डिंगली आपली सीरीज कंटिन्यू करू. ओके, तर बघा, पहिलं आर्टिकल आहे आणि हो, एक महत्त्वाची सूचना देतो की पूर्ण पेपर हा इंग्लिशमधून असेल, हिंदू आणि द इंडियन एक्सप्रेस. पण त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे, ते मी मराठीतून तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथं कुठे इंग्लिश वर्ड्स येतील तिथं तुम्ही समजून घ्यायचे. तर हे बघा की काल परवा जे एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं उत्तराखंडमध्ये, त्याच्याशी रिलेटेड हे आहे की उत्तराखंडमध्ये काय आहे. तर त्याच्यात बघा की आधी कसं होतं, तर जे उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर्सने हे केलं जातं ट्रान्सपोर्टेशन, की जे टुरिस्ट प्लेस असतात, तर त्यात काही रूल्स अँड रेग्युलेशनचा प्रॉब्लेम आहे. आणि जो तो आपल्याला ह्या ऐश्वर्या राज या लेखिकांनी इथं दर्शवलं आहे. तर बघा की रूल्स काय आहेत प्रायव्हेट ऑपरेटरसाठी. तर 2013च्या गाईडलाईन्स आहेत. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आपली जी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री तिच्या अंतर्गत आले आहेत. त्याच्यानंतर बघा, पुढे जर बघायला गेलो आपण, तर ही कशाच्या अंडर येते, तर DGCA म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंतर्गत येते. जसं की आपल्याला आता माहिती आहे की करंटमध्ये जे अहमदाबादला प्लेन क्रॅश झाला, त्याच्यामुळे DGCA खूप चर्चेत आहे. त्याच्यामुळे आपण बारीक सारीक गोष्टी करून ठेवणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर हे बघा, कॅपिंग फेअर्स हे एक प्रोव्हिजन दिलं आहे त्यात. नंतर इम्पोजिंग रॉयल्टी कोणाकडे असते त्याच्याशी रिलेटेड आहे थोडंसं. तर आपण मेनली फोकस कुठे करणार आहे की द प्रॉब्लेम काय आहे म्हणजे याच्यात. तर बघा, जे रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले DGCAने, त्यात काय दिलंय की एका हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही किती लोक बसू शकता, किती वेट होऊ शकतं, किती हेवी वेट होऊ शकतो, या ज्या सर्व प्रोव्हिजन आहे या ऑलरेडी DGCAने नोटिफाय करून दिलेले आहेत. परंतु जे तिथले लोकल लोक आहे, म्हणजे जे हे सेवा पुरवतात, तर जास्त ते प्रॉफिटसाठी ह्या रूल्स अँड रेग्युलेशनला फॉलो करत नाही. आणि याच्यामुळे असे जे इन्सिडन्सेस आहे हे घडत आहे. तर हे बेसिकली या एडिटोरियलमध्ये दिलंय. त्याच्यानंतर बघा, आपण पुढचं बघू. तर दुसरं एक एडिटोरियल आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे IRच्या कंटेक्सने, GS2च्या. ओके, मी हे पण तुम्हाला सांगत जाईल की कोणत्या सब्जेक्टने हे इम्पॉर्टंट राहणार आहे. जे पहिलं आर्टिकल होतं ते तुमचं टुरिझम टुरिझम आणि सिक्युरिटी. ओके, सिक्युरिटी या कन्सेप्टने होतं. तर आता जे आहे ते GS2च्या IR, जे आंतरराष्ट्रीय संबंधांशी रिलेटेड आहे की काय चालू आहे. तर आता जे तुम्हाला माहिती असेल की इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू झालेलं आहे, की एकमेकांचे अटॅक एकमेकांवर चालू आहे. तर आपले जे काही तिथले इराणचे स्टुडंट होते, तर त्यांना आपण आर्मेनियाला पाठवलेलं आहे. तर असं कदाचित आयोग विचारू शकतो की इंडिया आणि आर्मेनियाचे रिलेशन्स काय आहेत, किंवा इराण इस्रायलचं काय प्रॉब्लेम आहे, तर अशा रिलेटेड येऊ शकता. तर देखील की ज्या पण वेळेस एखाद्या देशात सत्ता बदलते किंवा सत्ता पालट होते किंवा जे आर्मी बंड करते, जसं की आपण आफ्रिका खंडांमध्ये पाहिले की सत्ता त्यांची आर्मी जी आहे ती बदलवून टाकते आणि जो हुकुमशाही प्रवृत्ती आहे ती सुरू होते. तर त्यावेळेस जे पण आपले प्रवासी भारतीय असतात त्यांना भारतात आणणं थोडंसं कठीण होतं. तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळे मिशन राबवत असतो. ते मिशन आपल्याला सर्व माहीत असणे गरजेचे आहे. ज्यावेळेस आपली जशी सीरीज प्रोग्रेस होईल, तर ते आपण रिटर्न फॉर्ममध्ये पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत जाऊ मराठीत.
की मुळात म्हणजे कोणकोणते होते, तर ऑपरेशन देवी शक्ती जसं झालं, की ऑपरेशन कावेरी कोणत्या देशासंबंधित होतं, ऑपरेशन गंगा कोणत्या देशासंबंधित होतं, नंतर हे सगळे जे आहेत, नंतर ऑपरेशन दोस्ती होतं, हे कोणाशी संबंधित आहे. तर आता जे इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे, याच्यात जे आपण ऑपरेशन सुरू केलंय, तर ते इंडियन जे आपले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलंय. आणि त्यांच्यासाठी कसा प्रोग्राम केलाय हे बघा, की हा इराणचा मॅप आहे. ओके, इथं ती रामसर साईट आहे, जे आपण रामसर कन्व्हेन्शन घेतलंय. ओके, त्याच्यानंतर ही इराणची कॅपिटल तेहरान आहे आणि त्यापासून आपण आर्मेनियाला ते पाठवलेलं आहे. आता आर्मेनिया आणि आपले रिलेशन थोड्या दिवसांपासून म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून सुधारले गेलेले आहे आणि ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना सेफ या जागेवर, आता इकडं इराक आहे, इकडं टर्की आहे. टर्कीसोबत तुम्हाला माहिती असेल की आपले रिलेशन एवढे चांगले नाही, तर आर्मेनियाशी चांगले आहे. नंतर अझरबैजान आणि आर्मेनियाचं पण तुम्हाला माहिती असेल की खूप दिवस हा संघर्ष चालू होता. नंतर UPSCच्या PYQला हा क्वेश्चन येऊन गेलाय 2023च्या, की जो रिजन होता नागार्मो काराबाग या रिजन वरून ते चालू होतं. तर बघा की चॅलेंजेस काय काय असतात. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आपण विचार करू, की विचारलं जाईल की एखाद्या कंट्रीमध्ये सत्ता परिवर्तन झाले किंवा युद्धजन्य परिस्थिती झाली तर इव्हॅक्युएशनसाठी काय काय प्रॉब्लेम येतात. तर बघा, मुळात तर तिथं गव्हर्नमेंट राहत नाही किंवा गव्हर्नमेंट असेल तरी कोऑपरेट करत नाही. मग त्यांचा सिक्युरिटी, सेफ्टी, नंतर खाण्यापिण्याचे असे सर्व प्रॉब्लेम उद्भवतात. मग त्यावेळेस जे आपलं भारतीय गव्हर्नमेंट असतं ते आपल्या तिथल्या एम्बेसीशी कॉन्टॅक्ट करतं आणि त्या एम्बेसीमध्ये जे पण आपले प्रवासी भारतीय असतील किंवा जे आपले इथले पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असतील त्यांना तिथे यायला सांगतात. बरोबर. त्याच्यानंतर बघा, पुढचं आपण आर्टिकल बघू. तसंच हा मॅप पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की इस्रायलला बॉर्डर कोणत्या देशाची होते. तर यासाठी आपण एक वेगळी मॅपिंगची सिरीज चालू केली, तर तुम्ही तिथं बघू शकता की किती सोप्या पद्धतीने तुम्ही 180 कंट्रीज लक्षात ठेवू शकता. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघा, की पुढचं आर्टिकल सायन्स टेक रिलेटेड आहे, की WhatsAppच्या ज्या ॲड्स येतात, ओके, त्याच्यात कसे पैसे कमवू शकतो आणि काय काय चॅलेंजेस आहे. तर हे पण थोडंसं बघून ठेवायचं आपलं काम आहे. कारण WhatsAppचा आणि Twitter ज्या सोशल मीडिया कंपनीज आहे, ओके, ही आता जी कंपनी आहे ती मेटाकडे आहे. नंतर सोशल मीडिया रेग्युलेशन ॲक्ट आपल्याला बघणं काम आहे. कारण जो करंटमध्ये टॉपिक आलेला असतो, असं नाही की त्याच रिलेटेड डायरेक्ट क्वेश्चन येईल, तर त्याच्याशी रिलेटेड जो पण बाकीच्या गोष्टी असतील त्या रिलेटेड क्वेश्चन येत असतो. त्याच्यामुळे आपल्याला सोशल मीडिया रेग्युलेशन सी रिलेटेड जो पण ॲक्ट आहे आपले, ते आपलं बघण्याचं काम आहे की काय आहे. मग तुम्ही IT ॲक्ट 2000, ओके, हा आपण बघून ठेवायचा की याच्यात काय काय दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन बघू आपण, इकॉनॉमीशी रिलेटेड आहे. म्हणजे मी तुम्हाला हे सांगून देतो की कोणता टॉपिक कोणत्या सिलेबसच्या टॉपिकशी तुम्ही रिलेट करू शकता. त्याच्यानंतर बघा की आता जे रिसेंटली गव्हर्नमेंटने GDPचं बेस इयर आहे तर ते बदलवलेलं आहे. तर त्याचे काय कारण होते ते ह्या एडिटोरियलमध्ये उदित मिश्रा जे रायटर आहे त्यांनी एक्सप्लेन केलंय. तर चला बघू आपण, की बघा, याच्या आधी जे होतं त्याच्यात मी सांगतो की तुम्हाला 2011-12 हे बेस इयर होतं GDPचं. बरोबर. हे कोणत्या समितीने आणलं होतं, तर विजय केळकर. ओके, या समितीने आणलं होतं. आणि आता जे आलंय कोणतं बेस इयर आहे, तर ओके सॉरी, आता 2022-23 हे नवीन आणलंय. तर कोणत्या समितीने ही रिकमेंडेशन केली, विश्वनाथ गोल्डार. हे लक्षात राहू द्या. वन लाईनर क्वेश्चन कुठेही येऊ शकतो, की विश्वनाथ गोल्डार या समितीने जे आपलं हे नवीन बेस इयर त्याची संकल्पना मांडली. तर का याची गरज पडली, तर बघा, बेस इयरची काय संकल्पना असते मी तुम्हाला सांगतो, की बेस इयरमध्ये काय काय गोष्टी कन्सिडर केल्या जातात. बघा, बेस इयरमध्ये काय केलं जातं, की असं एखादं वर्ष धरलं जातं की ज्यात अ, अ, पुरेपूर पाऊस पडला होता, नंतर युद्धजन्य परिस्थिती नव्हती, नंतर पुरेपूर अन्नधान्याचा पुरवठा झाला होता, नंतर बाकीच्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती नव्हती. मग अशा वर्षाला आपण एक बेस इयर समजून त्या वर्षाच्या प्राइजेस आहे त्या कन्सिडर करतो आणि त्या आपण रेफरन्स धरून बाकीचा GDP काढत असतो. त्याला आपण बेस इयर म्हणत असतो. आणि दुसरं असतं तुमचं कोणतं, करंट इयर. ओके,
म्हणजे या करंट प्राइसेस पण असतात. तर याच्यात काय होतं की इन्फ्लेशन कन्सिडर केलं जातं. ओके, इन्फ्लेशन धरून मग काय होईल की इन्फ्लेशनमुळे तर एखाद्या वस्तूची प्राइस वाढणारच आहे, बरोबर. मग ह्या गोष्टी याच्यात पकडलेल्या असतात ज्या बेस इयरमध्ये आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून एखादं वर्ष ठरवत असतो आणि त्याच्यानुसार आपला जीडीपी काढत असतो. तर याच्यानुसार 2 जीडीपीचे टाईप पडतात, ते पण मी तुम्हाला सांगून देतो. रिअल जीडीपी आणि नॉमिनल. आता तुम्हाला लक्षात येईल की रिअल जीडीपी मध्ये बेस इयरचा कन्सेप्ट असेल आणि नॉमिनल जीडीपी मध्ये इन्फ्लेशन त्या याच्यात कन्सिडर असेल, बरोबर. ठीक आहे. तर बघा, आता एक थोडंसं मी तुम्हाला अजून सांगतो. सपोज 2011 घेऊ आपण, बरोबर. 2011ला 100 क्वांटिटीचं एखादा प्रोजेक्ट 10 रुपयाप्रमाणे हे होत होतं, प्रोडक्शन होत होतं, तर टोटल तुमचं जीडीपी किती येईल? 1000, बरोबर. आता तेच 2000 किती चालू आहे? 25 चालू आहे, बरोबर. तर 100च वस्तूंचं प्रोडक्शन होतंय, पण आता 15 रुपये त्याची प्राइस वाढली, तर आता किती होईल? 1500. पण तुम्हाला एक गोष्ट इथं दिसत असेल की इथं प्राइस मध्ये इन्क्रीज झालंय, पण प्रोडक्शन वाढलंय का तुमचं? बरोबर. इट मीन्स की जे 2011ला तुमचं प्रोडक्शन होतं तेच प्रोडक्शन आता होतंय, पण तुमचं जे त्याची प्राइस आहे, म्हणजे एक प्रोडक्ट बनवण्याची ती वाढली आहे. मग हे काय होतंय की इथं तुमचं काही होतंय का? रोजगार निर्मिती नाही. नंतर काही इन्व्हेस्टमेंट होते का? नाही. तर 100चे 100च प्रोडक्ट तुम्ही आता पण प्रोडक्शन करत आहे, जे की तुम्ही 2011ला करत होते. तर हा तुमचा रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपीतला बेसिकली फरक झाला असतो. ठीक आहे. तर ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. पुढच्या याच्यात काय म्हणतोय. पुढचं एडिटोरियल. तर हे बघा. परत हे युद्धाशी रिलेटेड पूर्ण माहिती येत असेल तर मी तुम्हाला हेच सांगेल की रोज हे आर्टिकल बघण्यात काही वाचण्यात काही अर्थ राहणार नाही. मी जे पॉईंट सांगतो तेवढेच तुम्ही केले तरी इनफ होतील. बघा, एक तर इंडिया इस्रायलचे रिलेशन करून ठेवा. मग कोणकोणत्या याच्यात करणार आहे तुम्ही? पॉलिटिकल कसे आहेत, ओके. नंतर इकॉनॉमिक कसे, ओके. त्याच्यानंतर काय करणार? ॲग्रिकल्चर, ओके. नंतर UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये इस्रायलचा आपल्याला सपोर्ट आहे परमनंट मेंबरसाठी. तर ह्या 4 पॉईंटमध्ये तुमचं आन्सर फ्रेम झालं पाहिजे. कारण आयोग तुम्हाला या क्वेश्चनवर असा क्वेश्चन नाही विचारणार की इस्रायल आणि इराणचं वॉर होतंय तर काय. तर आयोग काय करेल की इंडिया आणि इस्रायलचे संबंध कसे याच्यावर प्रश्न विचारू शकतो. तसंच इंडिया इराण, बरोबर. इंडिया आणि इराणचे प्रश्न विचारू शकतो. मग तुम्हाला परत याच्यात काय करावं लागेल? पॉलिटिकल आपले रिलेशन कसे, नंतर सोशल रिलेशन कसे, कल्चरल कसे, त्याच्यानंतर बाकी कोणतं येईल? पेट्रोलियम, ओके. म्हणजे आपण इकॉनॉमी, पेट्रोलियम कशात कन्सिडर करू? इकॉनॉमी. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणे आहे. तर आजच्या पुरतं आपण एवढंच घेऊ. तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आवडतंय की काही इम्प्रूव्हमेंट वाटते, या सगळ्या गोष्टी कळवा. त्यानुसार आपण पुढील व्हिडिओ बनवत जाऊ. आणि आपला दररोजचा हा प्रयत्न असेल की तुमच्यासाठी जे पण करंट अफेअर आहे ते फक्त 30-35 मिनिटात आवरलं गेलं पाहिजे आणि तुम्ही त्या रिलेटेड स्टॅटिक डेटा जो की तुमच्याकडे वेल प्रिपेअर असला पाहिजे. तर ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. आज आपण फक्त इंडियन एक्सप्रेस घेतलाय. आपल्याला जसे इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूतील जे इम्पॉर्टंट एडिटोरियल असत जातील ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेत जाणार आहे. आणि याच्या पुढे जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर आपण त्याच्या हँड रिटन नोट्स तुमच्यासाठी प्रोव्हाइड करू, किंवा जी पण PDF असेल नोट्सची तर ती आपण आपल्या टेलिग्रामवर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.